हे गाइस अभी हम जो है चेंबूर में जा रहे हैं सबसे पहले गणपति दर्शन लेने के लिए महाड़ में, और वहाँ में दर्शन लेने के बाद फिर अभी अपन आगे बढ़ेंगे कोल्हापुर की तरफ। बाद में देवी का भी दर्शन लेना है, कल के दिन में देवी का दर्शन ले लेंगे, बट आज के दिन के लिए अपन गणपति सब कुछ करेंगे। और एक दो देवी है तो वहाँ पे हम दर्शन लेंगे और मज़ा आएगा, मज़ा करेंगे। और ये और एक बाइक है हमारे साथ, 2 बाइक से होता है, तो एक सुशांत बच्चा जो आगे मिलते हैं। आगे है पुणे एक्सप्रेस हाईवे, जो एक कार के लिए जाना है और बाइक के लिए और यहाँ से जो है कोकण के लिए जाना है। आपण आलो आहे वरद विनायक मंदिरामध्ये आणि गणपती बाप्पा मोरया इकडनं जो आहे एंट्रन्स आहे आणि नंतर मग बघू शकतो आपण आपल्या इथे गाड्या पार्क केल्या आहेत. तसं आता आपण आलो आहे बल्लाळेश्वर मंदिरच्या इकडे आणि इकडनं आता गणपतीची मूर्ती आपण बघूया. एकदम मस्तच आहे गणपतीची मूर्ती. आमचं बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन झालेलं आहे आता. तर इथून आमचा पुढचा प्रवास आहे खेड, वर्धानाका, काळकाई देवी. गणपती बाप्पा मोरया.
आता आम्ही पोलादपूरला आहे आणि आता वाजले 4 वाजले असतील ऑलमोस्ट. आणि इथं हा धबधबा तर बघा आपल्या मित्राच्या गावी आहे. एक मित्र आहे आपला कमेंट करून त्या गावी आलं तर इथे धबधबा तर बघा. हो मस्तच आहे एकदमच मस्त आला धबधबा. आणि इथे लहान पोरं खेळतात पाण्यामध्ये तर मजा वाटतं बघायला. एकदम लहानपणाची गोष्ट बोलतात ना, म्हणजे जे आपण लहानपणी एकदम धबधबा इथे जातो तेव्हा मजा वगैरे करतो तशी फिलिंग आहे त्याला. मस्तच वाटतं एकदम सही. खूप मोठा आहे हा. उमरड. तर आत्ता आपण आलो आहे 5:15 वाजले. शेलार मामांचं गाव उमरड, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. आणि आतमध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचं स्मारक आहे आतमध्ये. आणि ते तुम्ही बघू शकता तिकडे जे आपले तानाजी मालुसरे होते सुभेदार, त्यांची घोरपड यशवंती ही तिची तिथे समाधी आहे त्या जागेवर. आणि आता आपण आतमध्ये असं ही त्यांची समाधी आहे, घोरपडीची समाधी, तानाजी मालुसरे यांची समाधी, घोरपडी समाधी. आणि आता आपण आत जाणार आहे त्यांच्या स्मारकाकडे. चला. पूर्ण लिहिलं आहे सगळं ना. गड आला, सिंह गेला. ही आपली एक ऐतिहासिक आठवण आहे. जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव. हर हर महादेव. आपण काळकाई देवीच्या इथे आलो आहे, खेडच्या इथे. इथे मस्त भजन पण चालू आहे.
आपण बघू शकता. आणि मंदिर तर अति सुंदर आहे. हो मस्तच आहे. आणि आंघोळी देवीची आलो आहे जस्ट आता आपण. मंदिर आपण बघू शकतो.